पॅनल्टी दिली जाते बा, पॅनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल, पॅनलाइज केलं जाईल. अगदी आपण अर्धा तास लेट आलात, कारण की वेळेला महत्व देणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा मी उमंगभर जोडतोय. श्री गणेश कृपा क्रिकेट क्लब आयोजित नवीन सेवे 70-70 स्पोर्ट्स मध्ये पीटीसी लाईव्ह यांच्या समवेत पुन्हा एकदा होतोय मी उमंगभर भेंडकल उरण. मूर्तिकाचे पावित्र्यतेवर राखिले स्वराज्य स्वप्न तेव्हा साकारिले, गरजुनिया केला हिंदोत्सव साजरा, शिवराया तुझा मानाचा मुजरा, शिवराया तुझा मानाचा मुजरा. झाले तर बहुत होतील बहुत, जाणता राजा एकच झाला, त्याचा गवगवया संबंध महाराष्ट्रानं केला. त्या छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा करून मैदानाच्या दिशेने घेऊन चालतोय. दुपारच्या सत्रातील पहिला सामना पाहायला मिळेल, ज्यांच्या विरोधात खेळले जातील घोटिवली विपक्ष गावदेवी दिवाळे. नवी मुंबईचा संघ दिवाले म्हटले की दिवाळीची दिवाळी खूप मोठी असते. अगदी बैरीनाथ वस्तात की जय, बैरीनाथाचं वरद असं असले हे गाव दिवाले गाव म्हटलं की मग आमचे विकी मुंबईकर सातत्याने पाहायला मिळतील. कौशिक भूर यांचे निकटवर्ती आहेत, परम मित्र आहेत. भेंडकल गावामध्ये देखील त्यांचं खूप सारे येणं जाणं असते. आणि दोन्ही टीमचा विचार करायला गेला तर एक साइड ड्रेसकोट आहे. दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी आले ते महत्वाचं आहे, कारण की बॅटिंग करणाऱ्या टीमची जर्सी देखील पिंक आहे आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमची देखील जर्सी पिंक आहे. पिंक वर्सेस पिंक, पिंकी पिंकी पॉंकी, पिंक पॅन्थर. चला अगदी जर आपण विचार करायला गेलात तर सलमान खानचं चित्रपट होतं, त्यामध्ये खऱ्या अर्थाने हे डायलॉग फेमस होतं. येस, पॅनलाइज मागे घेतली जाते याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. खेळाला आपण सुरुवात करूया. पहिले षटक हाताळण्यासाठी सलामीवीरांची पहिल्यांदा आघाडी जोडबोली पाहायला मिळेल. स्वराज म्हात्रे आणि रोहित म्हात्रे. गोटिवलीची बॅटिंग आहे का? टीम गोटिवली बॅटिंग करताना पाहायला मिळेल, तर गोलंदाजी करण्याचं काम विकी मुंबईकरच्या माध्यमातून केलं झालं. विकी मुंबईकर पाहूया, खूप मोठं नाव की ज्यानं आपल्या नावावर काही मालिका वीर्स, बायसायकल, त्यानंतर LED TV, नवी मुंबईचं मैदान ज्यानं धडाडून सोडलंय असा नवी मुंबईचा सितारा दिवाळे गावचा हा विकी. पाहूया विकी, डाव्या हाताचे गोलंदाज आणि डाव्या हाताचे फलंदाज, डाव्या हाताची कमान सातत्याने सांभाळण्याचं काम केलंय विकीनं. ऑन स्ट्राईकला फलंदाज येतील रोहित म्हात्रे आणि स्वराज म्हात्रे सलामीवीर. येस, डीप प्रोटेक्शन पाहिलं जात आहे. 5 षटकाचा सामना. पिवळचं पहिलं षटक आता ते विकी अंतर्वर्तुळामध्ये संपूर्ण खेळ, तर बाह्य वर्तुळामध्ये 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. लेग बिफोरची पहिलीच मागणी पाहायला मिळाली आहे. पहिलाच बॉल अक्षरशः वेगाचा होता, भन्नाट वेगाचा पहिला बॉल पाहायला मिळाला आहे. डॉट बॉल झालाय. अगदी प्रोटेक्शन पाहिलं तर 30 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑनलाईन क्षेत्ररक्षक ठेवलाय आणि एक स्क्वेअर लेगला असेल. येस, मनीष दादा म्हात्रे ते शुभागमन झाले, त्याचं हार्दिक स्वागत असेल. महेश म्हात्रे, आपल्यास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थान पण व्हायचं. महेश म्हात्रे. पाहूया विकी, दुसरा चेंडू घेऊन सामरी फलंदाज रोहित. लो फुलटॉस बॉल, क्षेत्ररक्षक आहेत ते झेल मिळेल का? आणि वाऱ्याच्या वेगाने चेंडू चाललाय, वाऱ्याच्या दिशेला फटका होता. पहिला बॉल चांगला होता, दुसऱ्या बॉलवर ठोकलाय खंबाळेचा धर्मानिकचा. हा पहिल्या सत्रातील पहिला षटकार पाहायला मिळालाय. 6 धावा आल्यात. फर्स्ट 6 ऑन बॅट्समन नेम रोहित म्हात्रे इन 6 रन. 6 धावेनं आपल्या इनिंगला सुरुवात केली आहे. चांगले स्टार्ट मिळाले 6 धावेनं. पाहूया विकी कशा रीतीने गोलंदाजी हाताळतील. दोन्ही संघ पाहिले गेले तर नवी मुंबई पनवेल विभागातील दोन्ही टीम आहेत, उरण तालुक्यात सज्ज झालेत खेळण्यासाठी. लोगो फुलटॉस बॉल, लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू पसार झालाय. तारारम पम 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 फोर रन. 4 धावा येतील. अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्याला मस्तकाला दस्तक देणारा हा चौकार पाहायला मिळाला आहे. चेंडूला गिरकी घेतली आहे, चेंडू पसार झालाय 4 धावांसाठी. महेश दादा म्हात्रेचं शुभागमन झाले, आपल्यास विनंती असेल पण व्यासपीठावर यायचं. महेश म्हात्रे व्यासपीठावर स्थान पण व्हायचं आहे. आपटी बार पाहायला मिळाला आहे.
गॅप शॉट आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून लॉंग चेस करताय. तटवर चेंडू थांबत नाही. चेंडू चाललाय आर पार तडीपार. ना म्यानमार ना गुजरात. चेंडू झालाय तडीपार. ठोकलाय षटकार. चार 16 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल. अगदी पहिल्या षटकामध्ये 16 धावसंख्येची लयलूट केली. मी तर म्हणेल आदित्य जी पॉवर प्लेला जी धावसंख्या एवढं गरजेचं असते ना ती धावसंख्या पहिल्या षटकामध्ये आली आहे. पहिल्या काही चेंडूमध्ये आली आहे. पाहूया यावर देखील आपली बार चेंडू स्लॉटला आलाय. स्ट्रेट टू द डाऊन पाहायला मिळतोय. बॉल गॉन आणि 6 ऑन. ठोकलाय 70 ब्रँडेड सिक्सर. षटकार. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले आहे 22. 22 लास्ट ऑफ नन. फर्स्ट ओव्हर लास्ट बॉल इन प्रोग्रेस. अगदी शेवटचा बॉल अद्याप बाकी आहे. विकी मुंबईकर सारख्या जर गोलंदाजावर मारहाण झाली तर मी तर म्हणेल महत्वाच्याच खेळाडूला जर पिसं उमटवली तर कुठेतरी पुढे गेलेल्या गोलंदाजांना कमबॅक करावं लागेल. आदित्य आपण खेळ चांगला खेळतात. क्रिकेट सकाळच्या सत्रामध्ये देखील पाहिल्यात. क्रिकेटचा चांगलाच अनुभव आहे. आमच्याकडे क्रिकेटचा अनुभव कमी सरावाचा जास्त आणि माईकचा जास्त अनुभव आहे. हे देखील आम्ही मान्य करतो. कारण की काही जण असे असतात ते जमेची पडती बाजू सांगत नाही पण आम्ही असे आहोत की आम्ही आमची पहिली पडती बाजू सांगतो मग जमेची बाजू सांगतो. जेलची शक्यता हातातून निसटली आहे. पहा चांगला खेळ चालू आहे. चुकी झाली आहे. पहिल्या षटकामध्ये खूप चुका झाल्या दिवाले गावाकडून. दिवाले टीमचा विचार करायला गेलात विकी मुंबईकरच्या गोलंदाजाच्या कृतकर्णाचा जर विचार करायला गेलात तर पहिल्या बॉलवर डॉट तदनंतर षटकार तदनंतर चौकार षटकार आणि डॉट अशा रीतीने धावा जाऊन पोहोचल्यात. 6-4 अशा रीतीने धावा आल्या. तिथून 2 6 आले. 6-6 येस 6-4-6-6 येस. थोडी गडबड झाली. आम्ही तिथं पाहत होतो. इथं पाहणं गरजेचं होतं. 22 धावा येतात आणि इथून स्वागत केलं जाईल. सन्माननीय महेश दादा म्हात्रे यांचा सन्मान केला जाते. जतीन म्हात्रेचे शुभ असते. चला पहा एका षटकानंतर पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ टीम मिटिंग घेतली आहे. टीम मिटिंग होणं गरजेचं आहे कारण की पहिल्या षटकामध्ये खूप धावा आल्यात. अगदी सर्वात आजच्या दिवसातील सर्वात मागणं षटक फेकलंय. अगदी दोन्ही खेळाडूंचा दोन्ही स्वराज आणि विकी दोघंही खेळून आलेत. खूप दमछाक झाली. प्रवास देखील असतोय. थोडा ब्रेक मिळणं गरजेचं आहे. तेव्हा आपलं शरीर रिफ्रेश होतं आणि तेव्हा कुठे शरीर जेव्हा बॉडीला आराम मिळेल तेव्हा नवी ऊर्जा मिळते खेळ खेळण्यासाठी. नवीन फलंदाजीतील देवेश कोहली गोलंदाजीसाठी येथील देवेश कोहली. बॅटिंग ऑन स्ट्राईक स्वराज. अगदी कोल्हापूर येथे पहा नाईट स्पर्धा खेळण्यासाठी गेले. दोन्ही खेळाडूंची झोप उडली आहे. याकडे देखील लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये विकीला खूप मारहाण झाली आहे. इथून दिव्येश पाहूया काय करतील. दिव्येश कोहली आले आहेत. रायटामध्ये विकेटचा मारा लेफ्ट. अगदी रायटाम राऊंड विकेटनं चेंडू फेकले जातात. अगदी जशी रेलपटरी धावते ना ट्रेनवर तशा रीतीनं अगदी रनअप पाहायला मिळते. गोलंदाजाचा सरळ दिशेला रनअप आहे. स्ट्रेट न येतोय आणि चेंडू अगदी बाहेर काढतोय. काटा चेंज करतोय. चेंडू पहिलाच बॉल अगदी स्मोकिंग चेंडू पाहायला मिळाला आहे. नाकाला वास देणारा चेंडू गोलंदाजानं पहिलाच हाताळलाय. स्वराज मात्रे ऑन स्ट्राईक. 22 धावसंख्येवर एकाती रोहितचा खेळ पाहायला मिळाला आहे. यावेळी चांगला फटका आलाय. अगदी फिरून खेळले 360 डिग्री मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रात चेंडू चाललाय. कमाल धम्माल बेमिसाल षटकार येताना पाहायला मिळाला आहे.
दुपारच्या सत्रातील दमदार खेळ पाहायला मिळतोय. अगदी ठोकमटाकी झाले आहे. सध्या स्थितीला दिवाळे संघावर हल्ले बोल केलेत, हल्ले चढवलेत दिवाळे गावावर. तत्पूर्वी या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं चषक देण्यात आले सरपंच सोनालीताई घरत यांचा आम्ही मनाच्या अंतकरणातून आभारी आहे. द्वितीय क्रमांकाचं चषक दिले उपसरपंच रेखाताई म्हात्रे. तृतीय क्रमांकाचं चषक देण्यात आले भूपेंद्र पाटील ग्रामपंचायत सदस्य नवीन शेवे यांचा आम्ही आभारी आहोत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटकारवीर रोहित यावरचा चेंडू हलक्या हाताने टटवलाय. शॉट स्वराजानं हाताळून काढलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू गेले जाण्यात आले होते. एक धावसंख्या मिळाले. तदनंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकाचा किताब देण्यात आले सानिकाताई भुईर याचे देखील मनाच्या अंतकरणातून आभारी आहेत. त्यानंतर मालिकावीरचा किताब दीपक दादा घरत यांचा पुरस्कृत करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक सामन्यासाठी सामनावीरची ट्रॉफी मोनिश घरत यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आल्या. त्याचे सर्वांचा आम्ही मनाच्या अंतकरणातून आभारी आहोत. आणि जाऊया मैदानाच्या दिशेने. फलंदाजीसाठी असेल ऑन स्ट्राईकला डाव्या हाताचे फलंदाज रोहित. यस यावरचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांच्या माध्यमातून स्वैर मारा घोषित करण्यात आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर थांबणारी गाडी थेट स्टेशनवर पोहोचण्यात आली आहे. ती म्हणजे उरण स्टेशनवर दिशा भरकटले गोलंदाजांची स्वैर मारा पाहायला मिळाला आहे. आणि संयोजकांच्या माध्यमातून खऱ्या ज्या टी शर्ट पाहायला मिळतात त्या पुरस्कृत करण्यात आल्या. KM घरत याचं देखील आम्ही आभारी आहोत. तंटामुक्त संघटनेचे अध्यक्ष आहेत. तसेच जतीनाचे पिताश्री इथे उपस्थित झालेत. त्याचं देखील हार्दिक स्वागत. तसेच आमचे निशांत कोहली त्याने देखील विनंती आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. निशांत कोहली झेल्याला लावलाय कोंबडीचं पाय या गीताचे गायक या आपण कोळी समाजातील ते बांधव आहेत. त्यांची गीतं प्रख्यात डॉट बॉल पाहायला मिळालाय. यावेळी लो फुलटॉस बॉल आहे. क्षेत्ररक्षक पळतोय. चेंडू थांबत नाही. चेंडू चला बंदुकीच्या वेगानं आला हा सनसनीचा बिनमागे मोर आया 4. मोर दादा घरात खूप मोठी मेहनत त्याची पाहायला मिळते. त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य थोड्याच वेळेला स्क्रीनवर जतीन दादा देखील पाहायला मिळतील आपल्याला. प्रमुख आयोजक करतात कॅमेरामॅनला विनंती आहे आयोजकांवर आपण 2 मिनिटानंतर थेट स्क्रीनवर दाखवायचं आहे. शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. पाहूया पिवळच्या षटकात कितपर्यंत लयली उठेल. 34 धावा अद्याप आल्यात. दिव्येश पाहायला मिळतील गोलंदाजीच्या रडारवर. देवेश चांगला बॉल ज्या दिशेला चेंडू होता त्याच दिशेला फटका सजवलाय. हलक्या हाताने चेंडू रिलीज केलाय. अक्षरशः कंट्रोलिंग क्रिकेटचं सी असणं गरजेचं आहे. कंट्रोल कॉन्टॅक्ट आणि स्क्रीनवर आपण पाहू शकता मयूर दादा आणि तदनंतर जतीन दादा हे आयोजनाचे प्रमुख आयोजक करते आहेत. दोघांच्याही चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळतात. तत्पूर्वी आमच्या संवाद जोडलेत गुणलेखकाच्या भूमिकेत आदित्य घरात या आयोजनाचे मुख्य आयोजक करते आहेत आणि मी त्यांच्या देखील समवेत जोडलोय. चांगली क्वालिटी उत्तम क्वालिटी पनवेल विभागातील पहिल्यांदा यूट्यूब टेलिकास्ट कोणच्या माध्यमातून उभारण्यात आले. संदीप वास्कर प्रोप्रायटर पनवेल टेनिस क्रिकेट.in आणि PTCच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घराघरामध्ये ही स्पर्धा पाहिली जाते. जे कोणी ही स्पर्धा पाहत असेल त्यांचं सर्वांचं आम्ही हृदयाच्या अंतकरणातून हार्दिक स्वागत करतोय आणि घेऊन चालतोय मैदानाच्या आतमध्ये. वळूया मैदानाच्या बाहेरील गोष्टी झाल्यानंतर मैदानामध्ये जाणं देखील गरजेचं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाजीतील कुणाल कोहली काय होतं तुला अगदी लाजतात पाहते स्क्रीनवर येण्यासाठी. पण खूप मोठी स्पर्धा उरण तालुक्यातील पहिल्यांदाच एक मोठी स्पर्धा पाहायला मिळते. अगदी या स्पर्धेचं कॅश प्राइज 50,000 आहे. त्यामध्ये यूट्यूब टेलिकास्ट आहे. क्या बात आहे. उरण तालुक्यातील पहिली स्पर्धा लाईव्ह कुठल्या गावानं संपन्न केली 2024-25 ची तर ती शेवे गावाचं नाव नक्कीच येईल. त्यामुळे चांगला फटका आला आहे. अगदी 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून क्लिनिंग गॅप अँड टेकिंग स्ट्रोक पाहायला मिळालाय आणि आलाय हा स्वागत करणारा तिसऱ्या षटकातील वेलकम 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 बोंड्रे. रोहित वैयक्तिक 31 धावसंख्येवर खेळतील.
अगदी शेवागाव म्हटलं तर काही कलावंतांची खाण या शिवनगरीमध्ये देखील पाहतोय. शिवजयंतीचा खूप मोठा उत्सव. त्यानंतर आज खऱ्या अर्थानं शेवागाव म्हटलं तर अगदी पाहायला मिळाला. स्लॉगिंग अटॅक स्ट्रोक पाहायला मिळालाय. चेंडू अगदी कार्पेटच्या साह्यानं स्क्वेअरलेग क्षेत्रामध्ये ढकललं होतं. स्लॉग स्वीप पाहायला मिळालाय. 41 धावसंख्या आल्यात. स्लॉग स्वीपर रोहित सुंदर खेळ करतात. नक्कीच सेवानगरीच्या विषयी आपली बातचीत चालू होती. चेंडू अडवले जातात. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं जाते. शेवागाव म्हटलं तर अगदी काही मंदिर पाहायला मिळतात. मग राम मंदिर, आई शांतेश्वरी, नवसाला पावणारे हाकाने धावणारे गावाची ग्रामदैवता, कुलदैवता. त्यानंतर शिव शंभूचं सुंदर मंदिर. एकीकडे आपण पाहिलं तर नवीन सेवू महिला पुरुष अशी प्रतिश्रेणीला जाणारी वारी देखील याच गावातून जाताना पाहायला मिळते. जानेवारी महिन्यामध्ये नक्कीच प्रस्थान केलं जाईल. शेवा गावातून, शेवा नगरीतून बिलॉंग केली जाणारी ती बाबांची पालखी. आणि अगदी आज या सेवा नगरीची खूप मोठी ओळख आहे. यावर चांगला फटका आहे, चांगला स्ट्रोक आहे. चेंडू आलाय स्लॉट मध्ये, त्याला धाडलाय लॉंगॉनच्या पार्किंग प्लॉट मध्ये. इट इज अ बिग 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 बिग. अगदी ताकदीचा वापर पाहायला मिळाला. बाहुबली सारखी हा फलंदाज करतो. रोहित मात्र मनगटाची ताकद, शरीराची ताकद दाखवली आहे आणि ठोकलाय हा कमालीचा षटकार. 47 धावा पाहायला मिळतात. धावफलकावर आल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव येते. व्हाईट +1 टोटल 2. 2 धावेनं संघ जाऊन पोहोचेल 49 धावा धावफलकावर दिसत आहेत. अगदी चांगली क्वालिटी, चांगली उत्तम रित्याची क्लिअरिटी. 14 चेंडू 39 धावसंख्येचं महत्वपूर्ण योगदान. चांगलं पाठबॉल, चांगली लयलूट, चांगली कॉन्टॅक्टनं फलंदाजी केली जाते. कंट्रोलिंग फलंदाजी आहे. विकेटसाठी पडझड करतात. विकेटच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. मी तर म्हणेल टीम दिवाले, नितेश भोईर सर नक्कीच जोडतील दुसऱ्या सत्रामध्ये. मी विनंती करतो नितेश भोईर सरांना, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. स्विचिटचा प्रयत्न होता. अगदी दुधारी तलवारचा इस्तेमाल. दुधारी तलवार फुकट गेलाय वार. आणि नक्कीच दुधारी तलवार असे होते. बने तो सामने वाले की गर्दन कटते है और नहीं बनी तो खुद की गर्दन कटती है. आणि इथून ओव्हर नंबर 3च्या समाप्तीनंतर धावा जर पोहोचल्यात 49. अगदी कॅमेरा टेक्निकल टीम आपण पाहतोय. खऱ्यातून ऑपरेटिंग केली जाते. केतन दळवे हेड कॅमेरामॅन, मारुती आदिराज, नीरज. टेक्निकल टीम PTC लाईव्ह, पनवेल टेनिस क्रिकेट.in. अगदी जर विचार करायला गेला 3 षटकांचा, पहिल्या षटकापासूनच मारहाण झाले. 22 नंतर आलेल्या धावा 13 आणि या शेवटच्या षटकामध्ये आलेल्या धावा पाहता 14. 49 धावा झाल्या. ड्रीम ट्रॉली मैदानामध्ये पुरवली जाते. पाण्याची मांग. खऱ्या अर्थानं जल है तो कल है, कल है तो जल है. अगदी थंडीचे दिवस असताना देखील दुपारच्या सत्रामध्ये रखरखत ऊन सोसावं लागते. खेळाडूंना शीतपाय देण्याचं काम केलं गेलं आहे. पंचांना देखील पाण्याची गरज लागते आहे आणि नक्कीच ते पूर्णपणे निभावताना पाणी पाणी आणि पाणी, पाण्यासारखं पुण्य नव्हे. आणि अगदी पाण्याचं काम केलं गेलं आहे. आई बापाला ताण लागली, बाल गेल्या पाण्याला. दशरथाने बाण मारला श्रावण बालाला. डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. मागील दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. पहा मागील भिंत ही चांगल्या पद्धतीने टटाक्ष आहे. 5चा इशारा, वाईट बॉल. मागीलची भिंत उभी आहे. 2
निखिल आणि दर्शन चांगल्या पद्धतीने मागील भिंत भक्कम ठेवण्याचं काम नितेश सर केलंय या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून टीमच्या माध्यमातून. PC वर आहे. अगदी नितेश सर आमच्या समोर जोडले जातील. हो ये ना स्टेजच्या बाजूला आहे ना म्हणजे हा ठीक आहे एक येस यावेळचा चेंडू लिव्ह केलाय चेंडू सोडलाय. असं वाटलं होतं की फलंदाजाला हा चेंडू आपल्याला अतिरिक्त धावसंख्या मिळेल पण तसं काही घडलं नाही. स्वराज यांचा रोहित याचा चांगला खेळ आहे 39 धावेवर खेळतात. चांगला फटका पाहायला मिळतोय अटॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला पण चेंडूची उंची जास्त होती. खूप प्रतीक्षेनंतर 51 धावसंख्येवर मिळालेला पहिला ब्रेक थ्रू पाहायला मिळतोय टीम दिवाले टीमला. इथून मात्र सफलता मिळाली आहे ती 51 धावसंख्येवर पहिल्या गडी गारत होतील. इथून स्वराज मात्र बॅक टू द पवेलियन. नक्कीच नक्कीच अगदी आपली मराठी आगरी कोळी संस्कृती जपण्याचं काम केले जाते ते गाव म्हणजे दिवाळे गाव. आणि एकीकडे रायगडामधील खऱ्यातून ठाणेमधील क्रिकेटची एक मोठी पंढरी मानल्या जाणाऱ्या ठाणे जिल्हा आणि ठाणे जिल्ह्यातील गोठवली गाव आपल्याला पाहायला मिळते. आज क्रिकेटचं खूप मोठं ग्लॅमर तिकडे पाहायला मिळतंय. ठाणे जिल्ह्यातील काही खेळाडू आज घडताना पाहायला मिळाले आहेत. ठाणे वर्सेस रायगड जी झाली मॅच तिथे हे प्लेयर होते. नक्कीच अगदी ठाणे रायगड मध्ये जी मॅच होते त्यामध्ये नक्कीच या संघातील खेळाडू खेळ करताना पाहायला मिळतात. म्हणजेच ठाणा जिल्हाहून थेट रायगड जिल्ह्यामध्ये खेळ करण्यासाठी आलेले खेळाडू आहेत. चांगला स्ट्रोक आहे अगदी ताकदीचा वापर केलाय कंट्रोलिंग स्ट्रोक पाहायला मिळालाय. फॅब्युलस स्ट्रोक आपण पाहतोय क्रिकेट ऑफ ब्युटी स्ट्रोक पाहायला मिळालाय. षटकार आलाय अगदी वाऱ्याच्या वेगानं ठोकला षटकार कृणालनं. रुणाल आलेत. अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. काल बोकडबिराला यांची एंट्री होती तिथे ते हारले का त्याच्यामध्ये स्वराज म्हात्रे आणि कृणाल नव्हता. अगदी पहा काल बोकरवाडा येथे देखील गोठवले संघ खेळ करण्यासाठी आला होता. त्यावेळेस त्या टीम मध्ये रोहित आणि रुणाल आणि स्वराज नव्हते. त्या दोघांच्या अनुपस्थितीमुळे मी तर म्हणेल कालचा सामना गमवावा लागलाय. आज पाहूया दोन्ही खेळाडू उपस्थित आहेत. काय करतोय काय कॅमेरा क्रॉस झाला आज खरंच अख्खी टीम पूर्णपणे स्क्वॉड घेऊन आले ते त्यांचे संपूर्ण ट्रम्प कार्ड घेऊन आलेत. एक्का दुरी तेरी बादशाह बोलत बसलाय तो. अशा पद्धतीने प्रत्येक खेळाडू आलेत आज त्यांचे मी तर म्हणेल. तू बोलतोय तुझ्याशी पाठी बघून कॅमेरा क्रॉस केलेला कळत नाही. पावसाळ्याच्या जबरदस्त मॅच झाल्या. नक्कीच विकी मुंबईकर यांच्या आम्ही रील्स देखील पाहिल्या होत्या. यंदा झुंजतोय थोडी प्रतीक्षा करतोय स्ट्रगल करतोय मेहनत करतोय दिवाले टीम. स्ट्रगल इज मोस्ट इम्पॉर्टंट अशा रीतीचा खेळ पाहायला मिळेल. हाच खऱ्या अर्थानं टीम दिवाळीच्या माध्यमातून पाहूया. पहिल्या सत्राचा खेळ झालाय. धावा आल्यात एकूण 60 आणि 60 धावा उभारायच्या आहेत. 30 चेंडूमध्ये 60 धावा म्हणजे चेंडूंप्रमाणे नक्कीच माप्यासह अद्याप एक षटक बाकी असेल. 4 षटकांचाच खेळ झालाय. थोडी बिंबेरी उडली आहे. गलती की गुंजाइश नहीं थी. डेटॉल का पाणी डेटॉल का पाणी पी. दुकान पण नाही रे यार गावांचे गावात आतमध्ये तुला काहीतरी मी आणलं होतं. शेवटचं षटक आता येतील. गाडी नव्हती रे बरोबर नाही. कुणाल कोहली येतील. 5 शेवटचं षटक आता येतील. डाव्या हाताचे फलंदाज रोहित मात्रे 39 धावसंख्येवर खेळतात. डाव्या हाताचे फलंदाज दष्टपुष्ट असे खेळाडू आहेत. अगदी क्षेत्ररक्षकाची पाठदिशा करताना अब्रॉडला अरबला पण जाऊन खेळले.
नक्कीच आरब येथे जाऊन देखील आपल्या खेळाची ताकद त्याने दाखवलेली आहे. रोहित मात्र म्हणजे आखाती देशामध्ये आपला ग्रामीण टेनिस नेण्याचं काम केलेलं आहे. ठाणे जिल्ह्यातील हे खेळाडू आहेत. नवी मुंबईमध्ये भूषण पाटील नंतर डावखुरे त्याचा हा सर्वात खतरनाक खेळाडू आहे, म्हणजे एक्सप्लोजिव्ह. नक्कीच नवी मुंबईमध्ये अगदी आपण पाहिलं तर भूषण दादानंतर एक्सपोजर फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते लेफ्ट हँडेड फलंदाज म्हणून रोहित मात्रे याची गणना केली जाते. नक्कीच त्या पद्धतीचा खेळ देखील आपण पाहतो या खेळाडूचा. या चांगला फटका आलाय. यस, अगदी आखूट टप्प्याचा बॉल होता असं म्हणावं लागेल. या ठाणे जिल्ह्याची शान रोहित मात्रेचा करूया गाजावाजा. आणि नक्कीच ठाणे जिल्ह्याची शान म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते अगदी वैयक्तिक 49 धावसंख्येवर खेळतोय. अगदी आपण पाहिलं तर 50 हाफ करण्याच्या पहिल्या दिवशी कोणी घेतलं होतं त्या 50 तू होता ना ते 50 धावा येतील. व्यवस्थित चांगला बोला रोहित मात्र नवी मुंबई गोठवली हा व्यवस्थित बोल क्रॉप करायला भेटत. यावर चांगला फटका आलाय आणि येस षटकाराने केले आपले अर्धशतकीय पारे. नक्कीच नवी मुंबईचा हा खेळाडू ठाणे जिल्ह्यातील हा आणबाण शान असलेला खेळाडू ज्याच्या नावाची ताकद पाहायला मिळाली. नक्कीच स्क्रीनला आपण बॅट दाखवायची आहे. रोहित मात्र मैदानात ऑन फायर झालाय की ज्यानं 18 चेंडूत 55 धावा ठोकल्यात. वेल प्लेड वेल प्लेड वेल प्लेड. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला. नवी मुंबई गोठिवली गावाला बिलॉंग करत असताना डावखुरे हाताचे फलंदाज का आकर्षक असतात, डावखुरे हाताचे फलंदाज का एक्सप्लोजिव्ह आक्रमक असतात. आज पुन्हा एकदा रोहित म्हात्रेचा तोच जुना दरारा, तीच ती जुनी दहशत आपल्याला पाहायला मिळाली. अर्धशतक आणि हाही फटका आपण पाहतोय सीमारेषेलगत गेलाय. 1 बाउन्स सीमारेषेलगत थोडंसं क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट झाल्या. परंतु रोहित म्हात्रेची ही खेळी आज आपण पाहतोय चौकार षटकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळाली. मोठं ग्राउंड आहे, मोठी सीमारेषा आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर आज या मुलेखंड आणि या उरण या नवीन शेवा या परिसरामध्ये खेळ करत असताना मात्र 50 धावांचं खरं तर एक जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन अर्धशतक स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालंय रोहित म्हात्रे. नक्कीच सर, अगदी या स्पर्धेतील दुसरं हे करण्यात अर्धशतक पाहायला मिळालं. पहिलं अर्धशतक पहिल्या दिवशी दीपक पवार बोकुर्ड्याच्या खेळाडूनं झलकवलं होतं आणि इथून अगदी गोठवली गावाचा खेळाडू रोहित मात्रे बरसलाय. आसमानी सुलतानी तुफानी बर्फानी फलंदाजी पाहायला मिळाली आहे रोहित मात्रे यांची. नितेश सर, शेवटचा चेंडू, लास्ट बॉल फर्स्ट इनिंग, शेवटचा अस्त्र, शेवटचा ब्रह्मास्त्र. फक्त स्वराज गेलता अरो हे पण गेलता. येस, यानंतरचा होणारा सामना बामण डोंगरी विपक्ष टीम सांभारली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो आपण टॉससाठी यायचं. बामण डोंगरी आणि सांभारली चांगलाच बॅटर रंगेल. दोन्ही टीम मध्ये खूप मोठे खेळाडू आहेत. रजत मुंडेचा खेळ देखील आपल्याला पाहायला मिळेल. तर एकीकडून आपल्याला पाहायला मिळतील दुसऱ्याकडे तेजस मात्र ऑल टीम भानुदास देखील असतील, जीत देखील असतील, आदित्य देखील असतील. नक्कीच सध्या सध्या ग्रामीण टेनिस मधील गत वर्ष आणि ह्याही वर्षामधील फॉर्मात असलेला संघ आहे बामण डोंगरी. पहिलाच तो बॅट्समॅन आता चौथा होता संदेश गोंधली हा देखील खेळ. नक्कीच दोन्ही टीम तुल्यबुल्य आहेत. सलग 3 वेळा रायगड क्रिकेटच्या इतिहासामध्ये सलग 3 वेळा 3 वर्षामध्ये इतिहासात 3 सीझनमध्ये सर्वोत्कृष्ट नामांकन मिळालेली टीम म्हणजे ब्राह्मण. नक्कीच अगदी मागील 3 वर्षाचा विचार करायला गेला तर सर्वोच्च फॉर्म मध्ये असलेला संघ की ज्याला एक चांगल्या पद्धतीने सर्वोच्च अवॉर्ड देण्याचं काम केलं आहे. या रायगड विभागातील एकमेव संघ तेजस मात्रेच्या तालमीमधून खेळून आलेला संघ तो म्हणजे एकमेव आणि एकमेव टीम जीवदे आणि बामण डोंगरे आणि टुबिन. नक्कीच हायलाइट्स आपण पाहू शकता. 20 चेंडू मध्ये 58 धावसंख्येचे हायलाइट्स कसे होते, कसे फटके पहा, ताकदीचा वापर. तदनंतर फटक्याची ताकद कशी असेल बघा. स्ट्रोक अक्षरशः ऑफ साइड ऑन साइड कॅमेऱ्याच्या वरून खेळून काढलेले फटके, कधी सफल होऊन तर कधी पॅडल स्वीप. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आहे रोहित
म्हात्रे यांचे पीटीसीचं चांगले इम्प्रूव्हमेंट देखील आपण पाहतोय. जसं दुसरं सत्र असेल तसा आवाज ऐकूया नितेश भोईर सरांचा. तुर्तास मी ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. गणेश कृपा क्रिकेट क्लब नवीन सेवा आयोजित 77 ट्रॉफी 2024. धावसंख्येचं आव्हान असेल. इथून 80 धावा उभारायच्या. नितेश सर जोडले जातील. पाहूया 80 धावा कशा रीतीने जोड. RSA गोठिवली या टीमच्या वतीनं रोहित म्हात्रे यांचं अर्धशतक आणि त्या अर्धशतकी खेळीसाठी रोहितसाठी कॅश प्राइज 1000 रुपये ऑनलाईन जीपे ट्रान्सफर केले जातील. एक ही अनाउन्समेंट आम्ही रोहितसाठी करतोय. नवी मुंबईची 2 विभागामध्ये मात्र विभागणी केली जाते. एक बेलापूर विभाग आणि त्या बेलापूर विभागातील एक नामवंत टीम म्हणजेच टीम दिवाले. अर्थातच आपण पाहताय गावदेवी दिवाले ही टीम आणि एक ऐरोली विभाग. ऐरोली विभागातील एक नामवंत प्रतिभावंत टीम जी खरं तर बोकडविराचे आमचे परम मित्र, आमचे खरं तर अनेक मोठमोठ्या स्पर्धांचे मुख्य आयोजक प्रितीश पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहताय. गोठिवली 11 गोठिवली जो खरं तर आता स्वराज म्हात्रे हर्षन या 2 खेळाडूंसाठी मात्र ओळखला जातो. आता मात्र इथून पुढे मात्र अनेक वेगवेगळे खेळाडू मात्र सातत्यानं घडताना आम्हाला पाहायलाच मिळत आहेत. अर्थातच आपण मागच्या मॅच मध्ये पाहिलं रोहित म्हात्रे अर्धशतक. गेले कित्येक वर्ष क्रिकेट सोबत मात्र कटिबद्ध असणारा हा एक अतिशय आक्रमक फलंदाज आणि बऱ्याच कालावधीनंतर मात्र त्याच्या बॅटमधनं अर्धशतक आम्हाला पाहायला मिळालं. तब्बल 80 धावांचं टार्गेट सेट असताना मात्र पहिला गोलंदाज तयार आहे. पहिलाच बॉल बॅटर नयन कोहलीसाठी सन ऑफ सॉइल. नयन कोहलीची फटकेबाजी, नयन कोहलीची आक्रमकता, नयन कोहलीचं खरं तर मी म्हणेन हँड आयचं कॉर्डिनेशन या मॅच मध्ये, त्याची बॅट स्विंग, त्याचे लांबच लांब उंच षटकार आम्हाला पाहायला मिळतील. समोर तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे हर्षन. TDPL मध्ये ज्याची वर्णी लागली होती यावर्षी आपण जरूर पाहताय हर्षन अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करून मात्र बऱ्याच स्पर्धांमध्ये जबरदस्त खेळ केलाय. हा व्हाईट बॉल आहे.
वाईट बॉलला धावसंख्येची सुरुवात होईल. पंचांच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा आपण जरूर पाहताय सर राजेंद्र घरत सर आणि संदीप पाटील सर आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या समवेत उरण असोसिएशन चे मात्र अध्यक्ष जोडले जातील. आम्ही त्यांचा उल्लेख करू. आणि इथे झेल टिपलाय. हा क्रिकेटचा एक्सपिरियन्स, हा क्रिकेटचा प्रोफेशनलिझम. ओनली प्लेयर इन द स्क्वॉड हु इज बिंग अ प्रोफेशनल. व्यावसायिक खेळाडू आणि व्यावसायिक खेळाडू स्वराज मात्रेनं कशा पद्धतीनं हा झेल टिपलाय. डोळ्यांवर सनग्लासेस नव्हती, खरे पाहता सनरेज डोळ्यांवर येत आहेत म्हणून एक हात वर केला, चेंडू कुठे आहे याचा अंदाज घेतला आणि जजमेंट घेत असताना मात्र हातांची ओंजली अगदी टायमिंगनं झुलवली आणि झेल मात्र इथं टिपलाय. मोठा फलंदाज द फर्स्ट बॅटर मिस्टर नयन कोले. अ बिग मॅच ट्रान्सफॉर्मर मात्र बाद झालाय. शॉट सिलेक्शन वॉज द क्वेश्चन. खराब शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. विकेटचं सेलिब्रेशन केलं, सेलिब्रेशन करून नतमस्तक झाले, नतमस्तक होऊन नमन केलं. आणि हे फार महत्वाचं असतं. आमची खरं तर आयडल समीर सोमणे सर, व्हॉइस ऑफ कर्जत, ज्यांना मी गेली कित्येक वर्ष ऐकत आलोय. आज अनेक स्पर्धांमध्ये त्यांचा आवाज ऐकत असताना मात्र आम्ही नेहमी अनुभवत असतो. क्रिकेटचा खेळाडू म्हणून तुम्ही या मातीचा आदर करा. क्रिकेटचा खेळाडू म्हणून तुम्ही तुमच्या टीम मधील सिनियर खेळाडूंचा आदर करा. क्रिकेटचा खेळाडू म्हणून तुम्ही तुमच्या टीम मधील ज्युनियर खेळाडूंना सन्मान द्या, त्यांना मोटिवेट करा. हे जर का तुम्ही मेंटेन केलं तर मात्र नक्कीच क्रिकेटचं स्पिरिट तुम्ही लेवल अप करू शकताय. हर्षन यांना मिळालेली विकेट. अ न्यू बॅट्समन अनादर नयन कोहली ज्युनियर. हे सगळे खर तर आगरी कोहली बंधू, बहुतांश कोहली बंधू, वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करणारे दणकट बाहुशाली बाहुबली हे सर्व खेळाडू दिवाले. फुल टॉस बॉल. पंच इशारा करतायत, रिव्ह्यू घेतलाय बीमर साठी. बॉल फरार झालाय, सीमारेषा पार. आला षटकार. ज्युनियर नयन कोहलीच्या बॅटमधनं पहिला षटकार. वेदर दिस इज नो बॉल, बीमर बॉल ऑर नॉट इज द क्वेश्चन. रिव्ह्यू घेतलाय. पाहूया आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून टीव्ही स्क्रीन काय दाखवत आहे. आणि हा बॉल जर का वेस्ट हाईटच्या वरती असेल तर बीमर डिक्लेअर केला जाईल. या सर्व गोष्टींची पडताळणी आपण जरूर करूया. आपण अँगल ची पडताळणी करूया, त्यांना रिव्ह्यू करूया, चाचपणी केली जाईल आणि त्यानंतर आपण थोडा अंपायरच्या भूमिकेमधून हा डिसिजन, प्रलंबित डिसिजन आपण जरूर डिक्लेअर करूया. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये प्रशांत कोहली सर, अर्थातच प्रशांत माली सर आपण पाहताय जे चाचपणी करतायत. आणि बालई उरण आणि उरण पंच असोसिएशनचे हे प्रेसिडेंट आहेत. जवळजवळ 20 पेक्षा अधिक पंच त्यांच्या समोर मात्र घडत आहेत. आणि हा नो बॉल अँड द नेक्स्ट बॉल इज फ्री हिट. फ्री बॉल, इट्स अप इन द एअर, फिल्डर इज देअर, हितेश इज ड्रॉपिंग द कॅच. आणि तितकासा धोका नव्हता जरूर. 1 धावसंख्या पुढे गेली, पोहोचली ती 8. आणि त्याच्यानंतर मात्र नक्कीच 1+6 होत्या, त्या 7 धावा जोडल्या गेल्या होत्या. रन संख्या झाली 9. षटक क्रमांक पहिलं. हर्षन बॉलिंग ट्रॅकवर, द्रुतगती गोलंदाज, फिरकीचा जादूगर, व्हेरिएशन त्याच्याकडे आहे. इन स्विंग आउट स्विंगची प्रकारची गोलंदाजी तो करतोय. यंदाच्या वर्षी ठाणे वर्सेस रायगड मध्ये त्याची वर्णी लागली. अनेक स्पर्धांमध्ये खरं तर मॅचला एक हाती यू टर्न आणणारा गोलंदाज म्हणजेच हर्षन, जो स्ट्रायकिंग फ्रंट लाईन बॉलर आहे. दुसरा फेकला होता. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये कसा दुसरा फेकलाय.
जबरदस्त गोलंदाजी, कलात्मक. आमच्या नवी मुंबई पंचक्रोशीमध्ये अनेक लेग स्पिनर आम्हाला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये खरं तर टॉप रेटेड हाय रेटेड टेनिस बॉल फिरकीचे जादूगर म्हणून संबोधले जाणार आहे हर्षन यांनी मात्र आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी हाताळली आहे. एक षटकार वगळता, एक चुकीचा चेंडू वगळता मात्र मोठी धावसंख्या आतापर्यंत आलेली नाहीये. 80 काढायची आहेत. समोर मोठी धावसंख्या आहे. दडपण आहे ते फलंदाजांवर आणि दडपणाखाली फलंदाजी साकारत असताना हा पुन्हा एकदा अजून एक डॉट बॉल येईल. व्हाईट वॉर्कर होता मॅडम, बॉलमध्ये संगम झाला नाहीये, संपर्क होत नाहीये. येतो हा डॉट बॉल. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 फॉर द लॉस ऑफ 1. 10 धाबा, 10 आकड्याचं खरं तर फार महत्व आहे. उमंग आमच्या समोर आहेत. उमंग नुकतीच विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांनी मात्र त्यांची गुरुवर्य आचरेकर सरांच्या खरं तर पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी त्यांना मात्र इन्व्हिटेशन होतं. त्या स्टेजवर अनेक नामवंत खेळाडू होते जे खरं तर आचरेकर सरांच्या मी म्हणेन जडणघडणीमध्ये मोठे झाले आणि त्यातूनच एक हिरा जो घडला ज्यांना आपण आज द गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर म्हणून ओळखतो. क्रिकेटची जिद्द, क्रिकेटची साहस, क्रिकेटच्या मुंबई आणि मुंबईच्या या मातीनं घडवलेला हा खरं तर खेळाडू ज्यांना आपण द गॉड ऑफ क्रिकेट म्हणून ओळखतोय. फक्त जिद्द क्रिकेटमध्ये, साहस क्रिकेटमध्ये हवं आहे. त्याही पलीकडे काय तर जिद्द, साहस, चिकाटी, तुमच्याकडे असलेली अडॅप्टेबिलिटी, तुमच्याकडे असलेली कन्सिस्टन्सी, या सर्वांपलीकडे एक गोष्ट तुमच्याकडे असायला हवी. तो अर्थातच आपण उल्लेख करतोय ते म्हणजे क्रिकेटमध्ये प्रामाणिकपणा तुमच्याकडे असायला हवा. क्रिकेटमध्ये स्पिरिट तुम्हाला मेंटेन करता यायला पाहिजे. काही वाईट सवयींपासून जर का तुम्ही दूर राहाल तर मध्ये क्रिकेटमध्ये तुम्हाला जास्त टेन्युअर काढता येईल. बॉलिंग ट्रॅकवर आपण पहिलं षटक पाहिलं. पहिलं षटक गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या नावे गेलं कारण नयन कोहली सारखा फलंदाज बाद झाला ज्यानं पावसाळी हंगाम अक्षरशः गाजवला. तोच खेळाडू लवकर बाद झाल्यानंतर मात्र मी म्हणेन मॅच मध्ये पुनरागमन केलंय. षटक क्रमांक 2 मध्ये स्वराज म्हात्रे एक प्रोफेशनल खेळाडू, विकी मुंबईकर एक प्रोफेशनल खेळाडू. इट्स क्वालिटी वर्सेस क्वालिटी, इट्स बेस्ट वर्सेस बेस्ट, इट्स प्रोफेशनलिझम वर्सेस प्रोफेशनलिझम. आणि हे जर क्रिकेटचं खरं तर द्वंद्व युद्ध आहे. हे कोण बॅटल जिंकेल ते आपल्याला काही क्षणामध्येच पाहायला मिळेल. पहिला चेंडू गोलंदाजाच्या नावे गेलाय. नाव आहे स्वराज प्रल्हाद म्हात्रे. नवी मुंबईचा सितारा, नवी मुंबईच्या शिरपेचातील मानाचा तुरा, नवी मुंबईचं पंचक्रोशीचं नाव मोठं करणारा हा क्रिकेटचा अवलिया ज्याच्या नावाभोवती क्रिकेट हे नाव खरं तर मी म्हणेन घोंगावतं, एक वलय निर्माण केले स्वतःभोवती. भिवंडी, ठाणे, रायगड, पनवेल अशा पंचक्रोशीमध्ये मोठमोठ्या स्पर्धकांना गाजवल्यात. हा फुलटॉस बॉल इथे पिक केलाय. विकी मुंबईकर थांबणार नाहीये, विकी मुंबईकर थकणार नाहीये. विकी मुंबईकरनं सुद्धा गतवर्षी गोवा गाजवलाय. याही वर्षी मोठमोठ्या स्पर्धांमधनं त्याचीही वर्णी लागली आहे. कदाचित खरं तर शांत संयमी हा खेळाडू तितकाच आक्रमकतोय. 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावण्याची किमया सुद्धा तो करू शकतो. इतका आक्रमक हा फलंदाज या मॅच मध्ये संघाला गरज आहे की टिकून फलंदाजी करता यायला हवी. षटकार तर जरूर आलाय परंतु आक्रमण हे करावंच लागेल. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती पोहोचली 16 या आकड्यावर. 80 धावांचा मोठा पल्ला आहे. क्रिकेटमध्ये कोणताही आकडा तुम्हाला विजयाची हमी देणार नाहीये. स्वराज आहे समोर. स्वराजची ही अॅक्युरसी पहा. हे प्रत्युत्तर दिले विकी मुंबईकरला. विकीनं हा बॉल हाताळलाय, ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र अगदी सहजतेनं बॉलला ग्रिप करून फेकून देतील. 2 धावा मिळतील. विकी मुंबईकर जितका वेळ मात्र स्ट्रायकर एंडवर येईल तितका वेळ मात्र धावांचा ओघ वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण वीरेंद्र सेहवाग जेव्हा खेळ करायचा तेव्हा आपण नेहमी पाहिलंय जितका वेळ वीरेंद्र सेहवाग स्ट्रायकर एंडवर येईल तितका चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळायचे.
ओ बॅट अगोदरच फिरले, बॉल नंतर निघून गेला. हे व्हेरिएशन, ही की फॅक्टर आहे, हे तंत्र आहे, हे तांत्रिक कौशल्यासह गोलंदाज मैदानामध्ये उतरलाय. त्याच्याकडे क्रिकेटचा प्रचंड अनुभव आहे, चेंडू वळवण्याची क्षमता आहे, व्हेरिएशन कुठे कसं करावं, खरं तर फलंदाजाला रीड करण्याची क्षमता त्याच्याकडे. नाव आहे स्वराज. विकी मुंबईकर त्याला प्रत्युत्तर कसं देईल. कधी फलंदाज करतोय वार, कधी गोलंदाज करतोय. पुन्हा एकदा पलटवार, गोलंदाजानं केलेलं हे कमालीचा कमबॅक पुन्हा एकदा आपण पाहूया. ओन द विकेट. सन्मान दिलाय कारण शेवटचा चेंडू होता. स्ट्राईक त्याच्याकडं, मेंटेन राहणं फार महत्वाचं आहे. मला असं वाटतंय की हा अंतिमच्या बॉलवर ही एक धाव स्ट्रायकर एंडवर येते. तो परत पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. तो विकी मुंबईकर. रणसंख्या झाली ती 19. इक्वेशन आपण प्रेक्षकांना जरूर सांगूया, कारण इक्वेशनला याला फार महत्व आहे. उमंग आमच्या समोर येतात. उमंग नुकतंच खरं तर नेक्स्ट मॅचची अनाउन्समेंट आपण केली. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत साईश आणि प्रियान 11 जीवदानी बामणडोंगरी हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या विरोधात टीम सांभारले आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला रजत मुंडे, आपण मिस्टर कन्सिस्टंट म्हणून ज्याचा आपण उल्लेख करत असतो, प्राऊड ऑफ रायगड, पनवेल आणि बामणडोंगरी संघाचा उल्लेख करायचा झाला. गेल्या 3 वर्ष कन्सिस्टन्सीनं खरं तर जशी ICCची रँकिंग असते तिथे आपल्याला ऑस्ट्रेलिया संघ नेहमी पाहत आलो आहे, तसं मात्र रायगडची रँकिंग असते. त्या रायगडच्या रँकिंगमध्ये खरे पाहता मी म्हणेन प्रथम क्रमांकावर ही टीम सातत्यानं 3 वर्ष आपण पाहतोय विराजमान झालेली. टीमचे कॅप्टन तेजस मात्रे सर्वेसर्वा, त्यांची आर्मी काही क्षणांमध्येच इथे मात्र उपस्थित होईल. आणि मात्र नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तो सामना आम्ही खरं तर उमंग भोईर यांच्या समेत मात्र चर्चात्मक संवादामध्ये खरं तर रंगवणार आहोत. शब्दांनी जोडले गेलेले हे 2 मित्र आज क्रिकेटच्या एखादी संकल्पना मात्र यशस्वी करण्यामध्ये नेहमी आम्ही आमच्या परीने 100% देऊ, हे मात्र नक्कीच आम्ही नेहमीच प्लॅटफॉर्म मधनं या व्यासपीठावरून आम्ही जरूर सांगतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये काय घडेल काय बिघडेल याचा काही नेम नाहीये. आतापर्यंत पारडं जोडे गोठवले संघाचं, परंतु मी म्हणेन इथून पुढे जर का चांगले फटके आले, चांगली धावसंख्या रचली गेली तर मात्र धावसंख्या रचली जाईल, धावांचा पाठलाग होईल. नाव आहे विकी मुंबईकर आणि त्याचा आलाय हा पेटन ब्रँडेड दिवाळीचा फटाका, जबरदस्त एक्सप्लोजिव्ह षटकार, सुपर बॅटिंग. यस, सुपर डुपर हिट, बिग हिट पाहायला मिळाला. सुपर स्ट्रोक मिस्टर विकी मुंबईकर. या फटक्याची ज्याची ताकद आहे, हा फटका त्याचा फेवरेट आहे. सातत्याने हा फटका तो खेचतानाच पाहायला मिळतोय. अगदी ट्रेडमार्क राहिलेला फटका आहे. पायातील चेंडू थेट मिड ऑनला अगदी लांबल्याचा फेकून काढलाय. हा नक्कीच रील्सच्या माध्यमातून हा फटका पाहायला मिळेल. जसा दिवाळी गावामध्ये रॉकेट सोडले जातात ना, तशा रीतीने त्याच्या बॅटरीतून हा रॉकेट हिट पाहायला मिळाला आहे. रॉकेट फटाके म्हणूया. रॉकेट म्हटलं की मग तो अवकाशात उडणारा तो रॉकेट, ती परंपरा आहे. आम्ही नेहमी उल्लेख करत असतो, परंतु काही लिमिटेशन्स ॲज अ कॉमेंटेटर आपल्याला असतात. मॅच रंगात आली की मात्र नक्कीच आपण काही गोष्टींवर चर्चा रंगूया, काही गोष्टींचा आपण विशेष करून उल्लेख करूया. रणसंख्या झाली आहे ती 25 आणि मॅच मध्ये बेधडक बेधुंद आणि धुंद फुंद होऊन फलंदाजी साकारतोय तो विकी मुंबईकर. उंच कुरा त्याचा बांधा, सडपातळ अशी ही शरीरयष्टी, परंतु लांबच लांब, उंचच उंच षटकार त्याच्या बॅटमधून येतात. एक षटकार आला, हा चौकार आलाय. व्हॉट अ बॅटिंग इट इज. डोंट गो टुवर्ड्स द बॉल, लेट बॉल कम टुवर्ड्स यू. असाच फटका आपल्याला पाहायला मिळाला. फुलटॉस होता, वेट केला, वॉच केला, जागेवरनं पिक केला डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफ रिझनला हा फटका सजवलाय. येतोय अजून एक चौकार. 4 धावा मिळतील. चला नवीन दुसरा चेंडू द्या. सेन्सिबल बॅटिंग, इट्स हँडसम बॅटिंग. बेधडक सुरुवात, आक्रमण केलंय, हल्ला बॉल करतोय. इट्स अ फ्लाइट टाइम नाव, एरियल अटॅक. नयन खोली बाद झाला, जबाबदारी घेतली आहे ती, संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे ती विकी मुंबईकरनं. त्याचा टिपिकल बॅकफूट पूल आपल्याला मगाशी पाहायला मिळाला, त्याचा टिपिकल ऑन ड्राईव्ह आपल्याला मगाशी पाहायला मिळाला. तो लांबच लांब गेला होता.
मॅजेस्टिक बॅटिंग. इथून पुढे मात्र कशा पद्धतीने कव्हर करतील या मॅच मध्ये पुनरागमन करून द्यावं लागेल. बोकडविरा या परिसरातील यशस्वी आयोजक प्रितीश दादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ टीम गोठिवली. यावेळेला मात्र त्या संघाला मात्र कमबॅक करून द्यावा लागेल. कमबॅक करतील का? चापराक लगावली आहे बेधडक. इट्स अनबिलिव्हेबल स्ट्रोक. अद्भुत अविश्वसनीय. पाहूया ऍक्शन रिप्ले काय दाखवते. इट्स बियॉन्ड ऑसम. अनदर 6 रणसंख्या झाली 36 झाली आहे. 80 काढायचे आहेत. 80 - 35 अजूनही 45 काढायचे आहेत. येणारे चेंडू असतील अजूनही जवळजवळ 15 चेंडूंचा खेळ झालाय. 15 चेंडू मध्ये धावसंख्या आली ती 35. 15 मध्ये अजूनही काढायचे ते 45. अशक्य असं काही नाहीये. थोडंसं अवघड आहे परंतु अवघड या शब्दाचा अर्थ अशक्य असा होत नाही. याचा सरळ अर्थ असा होतो की तुम्हाला प्रयत्न सुद्धा तितकेच अवघड करावे लागतील आणि त्यासाठी सज्ज आहे. आता मात्र ऑस्ट्रेलियन माइंडसेटनं डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी रोहित मात्र क्रीजच्या जवळ आलेत. सिली मिड ऑफला बॉल सरळ सोडून दिला. पंच तटस्थ थोडीशी स्माईल चेहऱ्यावर सँडी सरांच्या आपल्याला पाहायला मिळते. सँडी सर सांगतात की हा बॉल खरं तर बॅटनं फिरून द्यायचा होता कारण तुझ्याकडे या मॅचचा मोमेंटम आहे, तुझ्याकडे फॉर्म आहे, तुझ्याकडे रिदम आहे. बॅट फिरवायलाच हवी होती ते झालं नाहीये. गोलंदाजाने केले कमबॅक. कमालीची क्लेवर बॉलिंग. इथे फसलाय चकलाय बॉल. अंगाचा वेध घेतलाय. 2 चेंडू डॉट गेलेत. हर्षन मात्रेची हीच तर खरं तर कहाणी आहे. आतापर्यंत क्रिकेटचा प्रचंड अनुभव त्याच्याकडे. त्याच्या धाटलीतले 2 स्टॉक बॉल त्यानं फेकलेत. एक खरं तर यॉर्क लाईनचा चेंडू आणि एक शॉर्ट ऑफ लेंथ. आणि हा बॉल प्रत्युत्तर दिलाय. बॉल हवेमध्ये झेल टिपला जाईल का? हो, प्रमोद आहेत आणि झेल टिपतील. बॅट इज आउट. मोठा अडसर बाजूला काढलाय. बिग विकेट इन द मॅच. उमंग शेवटच्या मोमेंट पर्यंत गोलंदाजानं एकाग्रता भंग होऊ दिली नाही आणि अंतिमच्या बॉलवर मात्र ही विकेट मिळवली. विकेट नाहीये तर मी म्हणेन मॅचवर पकड मजबूत केली आहे. आता उर्वरित इक्वेशन मागचे 3 चेंडू डॉट गेलेत. 15 मध्ये 45 होत्या. आता मात्र 12 मध्ये काढावे लागतील तर 45. सेलिब्रेशन होतंय आणि का होऊ नये. फेल्ट मॅम पाणी घेऊन मात्र मैदानामध्ये जात असताना मात्र त्यांना अपडेट करतील. कीप द गेम ऑफ बॉईज. प्लेइंग गुड. चांगला खेळ करताय. एक षटक फक्त काढायचं आहे. एकमेकांना मात्र शाबासकीची कौतुकाची थाप देत असताना गोटिवली संघ ड्युरिंग ड्रिंक्स ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅट्समन यंग जनरेशनला लीड करणारा एक नवीन नवोदित खेळाडू देवेश कोहली. हे सर्व कोहली बंधू. बैटरी लो हो गया. ये बैटरी लो हो गया उसका. ये कैमरा देख. बैट्समैन को नाल नवीन देवेश कोहली. नवी मुंबई पंचक्रोशीमधील 2 दिग्गज संघ खेळ करतायत. एका बाजूला आपण पाहतोय दिवाले. याही गावाला मात्र क्रिकेटचा वारसा आहे, संस्कृतीचा वारसा आहे. एका बाजूला गोठिवली जो नामांकित संघ आहे, प्रतिभावंत खेळाडूंचा संचय असलेला संघ. खरं तर आगरी कोळी समाजातील हे सर्व खेळाडू आज एकत्र खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रमोद 2 कडले ना. 2 कडले ना. 2 कडले 2. 3 का 2. चला इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत. टीम सांभारली
team leader Mr. Rajat Munde, Mr. Consistent, and team Baman Dongri, Mr. Tejas Mhatre. बॉल अगदी गलीतनं सुईतून धागा वळवावा, बायचा इशारा आलाय पंचांचा, चौकार आलाय. त्याच गावचा आमचा कॅमेरामॅन चांभारली म्हटलं की मग आमचे कॅमेरामॅन मारुती जांभले खरं तर चांभारलीला बिलॉंग करतायत आणि त्यांचं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळते. आज त्यांची भूमिका फार महत्वाची राहिली आहे. आमचे केतन दलवी ॲज अ कम्प्युटर एक्सपर्ट या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी, या संपूर्ण स्पर्धेचे ॲज अ टेक्निकल एक्सपर्ट म्हणून हा रोल सांभाळत असताना पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. क्रिकेटच्या खेळाडूंना एक्सपोजर मिळावं, क्रिकेटच्या खेळाडूंना डिजिटल कव्हरेज मिळावं, त्यासाठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 44. अजूनही 36 धावांची गरज आहे. 36 टू विन. अजूनही चेंडू शिल्लक असलेल्या षटकामधील 3-9 मध्ये 36 काढायचे आहेत. षटकार येणं गरजेचं आहे. हा बॉल बॅकवर्ड रिजन मध्ये गेला. क्षेत्ररक्षक जज करतील, आहेत तिथे वेदांत म्हात्रे. वेदांत हा झेल टिपतील. अनाथ विकेट जाऊन मॅच फसली आहे दिवाळे संघासाठी. गोलंदाजाला पहिली विकेट मिळतीये. न्यू बॅट्समन पुन्हा एकदा येतील. हा व्हाईट बॉल आहे. पहिलाच बॉल व्हाईट फेकलाय. या फलंदाजासाठी थोडस प्रेशर रिलीज होईल. अजूनही जवळजवळ 35 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील या षटकामध्ये उर्वरित 2. 8 चेंडू 35 धावा. थोडस कठीण आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, परंतु या मॅच मधनं काही अनुभव घेऊन जातील. दोन धावा ऍड होत असताना 7 चेंडू आणि 33 असं इक्वेशन. चला दोन्ही टीमची कॅप्टन टीम सांभाळले आणि बामण डोंगरे या दोन्ही टीम्सना मी इन्व्हाइट करू की आपण टॉस साठी या. हा व्हाईट बॉल आहे. 1 मोर ॲडेड इन टू द टोटल. टीम सांभाळलीचं कॅप्टन आपण लगेच या. यावेळेला इनसाइड आउटचा अप्रतिम फटका डाऊन द ग्राउंड खेळून काढलाय. टायमिंग क्लास होता या फटक्यामध्ये. ताकदही होती. 6 धावा जरूर येतील आणि उर्वरित इक्वेशन आपण पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांना अपडेट करूया. 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. थोडीशी चर्चा क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. तिथे स्वराज आपल्याला पाहायला मिळतील. तिथे शेवटचा गोलंदाज ज्याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहित मात्र तिकडे आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला निलेश आहेत जे स्वतः खरं संघाचे एक्सपिरियन्स खेळाडू, ज्यांनी या संघाला मात्र मी म्हणेन या संपूर्ण संघाची मात्र बांधणी केली. यंग जनरेशनला त्यांनी लीड केलं. यंग जनरेशनला लीड करत असताना संधी दिली, संध्या निर्माण करून दिल्या. प्रमोद असेल, रोहित असतील, वेदांत असेल, स्वराज असतील, असे अनेक खेळाडू यामध्ये घडले. त्याच्यामध्ये रुणाल म्हात्रे असतील. रुणालचे आम्ही नाव उल्लेख करू. रुणालने मागच्या 2 वर्षामध्ये निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली मात्र अप्रतिम खेळ साकारला आणि आज मात्र एक डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून नवी मुंबई पंचक्रोशीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारा हा गोलंदाज पुन्हा एकदा ऑन टू द बॉलिंग मार्क आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 26 धावा डिफेंड करायचे आहेत. नवीन शेवाचं हे सुप्रसिद्ध ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतंय. समोर तितक्याच ताकदीचा खेळाडू आणि पहिलाच बॉल हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अगदी सीमारेषे लगत. टायमिंग थोडंसं फसलं. बॉलनं उंची जास्त घेतली असा फटका आपल्याला पाहायला मिळाला, जिथे विकेट मात्र संपन्न होतीये आणि पहिल्याच चेंडूवर मात्र मयुरेशनं मात्र हा झेल टिपलाय. 5 चेंडू आता 26 धावा.
4 षटकार तुम्हाला ठोकावे लागतील, एक चौकार तुम्हाला ठोकावा लागेल. किंबहुना मॅच पासून दूर चाललेला संघ दिवाले आपल्याला पाहायला मिळतो, परंतु दिवाले संघ हार न मानणारा संघ मानला जातो. अनेक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी याही संघाची आपल्याला पाहायला मिळते. बरेच वर्ष थोडासा शांत होता हा संघ, परंतु पुन्हा एकदा नव्याने पुनर्निर्मिती झाली की काय या संघाची, असंच काहीसं आपल्याला पाहायला मिळतंय. गावदेवी दिवाले आपल्या रूढी, आपल्या परंपरा, आपल्या चालीरीती, आपले सण महोत्सव सोहळे साजरे करणारे खरं तर दिवाळे परिसरामध्ये आपल्या आगरी कोली बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्थानिक भूमिपुत्र आम्ही आमच्या हक्काचं तुम्हाला काहीही देणार नाही असं ठणकावून खरं तर या मातीला सांगणारा हा दिवाळे परिसर. जरूर आम्ही या गोष्टीचा उल्लेख करतो. क्रिकेट या खेळामध्ये सुद्धा अग्रेसर आम्ही पाहत असतो. अनेक मोठमोठ्या स्पर्धा या दिवाळे परिसरामध्ये आम्ही पाहत असतो. अर्थातच दिवाळी प्रीमियर लीग सुद्धा एक नावाजलेली स्पर्धा असते, जिथे मात्र एक वेगळ्या पद्धतीनं ज्या पद्धतीचा आपण मायक्रोफोनवर मात्र विशेष उल्लेख करता येणार नाहीये, परंतु तिथली परंपरा, तिथल्या जुन्या आयोजकांच्या वतीनं ज्या पद्धतीनं ती स्पर्धा मात्र भरवली जायची त्या पद्धतीनं आजही मात्र अशा प्रकारच्या स्पर्धा तिथे भरवल्या अगदी हौशीनं खेलीमेलीच्या वातावरणामध्ये आम्ही नेहमी पाहत आलो. यशस्वीरित्या कुठल्याही प्रकारे पैशाचा गर्व न करता अगदी गुण्या गोविंदानं सर्व एकत्र येऊन मात्र ती स्पर्धा मात्र नेहमी भरवतात. त्या स्पर्धेचं सर्वांना नेहमी आकर्षण राहिलंय. आम्हालाही दरवर्षी फोन असतो, पण ती संधी अजूनही मिळाली नाहीये, कारण स्पर्धा ऑलरेडी दुसरं कुठेतरी आपण ब्लॉक करत असतो आणि म्हणूनच की काय तिथपर्यंत आतापर्यंत आम्ही पोहोचलो नाहीये. परंतु यावेळेला हा दिवाळे संघ मात्र मॅच पासून दूर चाललाय आणि विजयावर मात्र शिक्कामोर्तब करतोय तो गोठिवली 11 गोठिवली हा संघ. अभिनंदन. आम्ही खरं तर प्रितिश दादा पाटील यांचं अभिनंदन करू. त्यांनी प्रस्थापित केलेला संघ पहिला विजय प्रस्थापित करतोय आणि पहिला विजय संपादित केल्यानंतर मात्र आपलं पुढचं स्थान मात्र निश्चित करतोय. आणि RSA गोठिवली या टीमकडनं कॅश प्राइज 1000 रुपये आणि रोहित म्हात्रे तुझंही अभिनंदन. तुझ्यासाठी जीपे गुगल ट्रान्सफर मात्र केले जातील पैसे. याही गोष्टीची आम्ही अनाउन्समेंट इथे करतोय. नवी मुंबई पंचक्रोशीमधील 2 संघ एकत्र आले. 2 संघांपैकी एक संघ परास्त झाला. दिवाळी संघ अभिनंदन करू आम्ही गोठवली टीमचं आणि नेक्स्ट मॅचेससाठी त्यांना आम्ही शुभेच्छा देऊ. आणि या मॅचचा हिरो आमचे गुणलेखक आदित्य घरत आमचे गुणलेखक आम्हाला अपडेट करतायत की रोहित